नमस्कार. उपवासाचे तेच पदार्थ खाऊन तुम्हालाही कंटाळा आला असेल तर एकदा ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. उपवासात जर तुमचा मूड झाला असेल स्ट्रीट फूड, काहीतरी चाट चमचमीत खाण्यासाठी पण उपवास मोडायचा नसेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी परफेक्ट आहे. आज आपण बनवणार आहोत मस्त कुरकुरीत असा साबुदाणा वडा चाट. तोही क्रिस्पी बटाटा कोटिंगसह आणि 2 जबरदस्त चटण्यांसह. अगदी कमीत कमी साहित्यात जबरदस्त चवीचा हा उपवासाचा पदार्थ बनवून तयार होतो. चला तर मंडळी, वेळ न घालवता पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया. उपवासात रोज एकसारखा स्वाद येतो, मग आज आपण 2 भन्नाट चटण्या बनवणार आहोत. मस्त गोडसर खजूर चटणी आणि झणझणीत अशी हिरवी चटणी. सर्वात आधी आपण गोडसर अशी खजूरची चटणी कशी बनवायची ते बघूया. इथं मी 5 ते 6 खजूर बी काढून घेतलेले आहेत. त्यानंतर 2 चमचे किसलेला गूळ, थोडीशी तिखट चव येण्यासाठी मी लाल मिरची पावडर घातलेली आहे. पाव चमचा मी इथं भाजलेल्या जिरेची पूड घातलेली आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे, थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला मस्त चटणी वाटून घ्यायची आहे. जर तुम्ही उपवासाला जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल. इथं आपली मस्त गोड अशी खजूरची चटणी तयार झालेली आहे. त्यानंतर उपवासाच्या चटणीचा दुसरा प्रकार झणझणीत अशी हिरवी चटणी. इथं मी 1 वाटी कोथिंबीर स्वच्छ धुवून घेतला, त्यानंतर 1 हिरवी मिरची घातलेली आहे. पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड घातलेली आहे. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. त्यानंतर अर्ध्या लिंबाचा रस घालायचा आहे. तुम्ही इथं दह्याचा सुद्धा वापर करू शकता. जर तुम्ही उपवासाला कोथिंबीर खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल. यामध्ये तुम्ही भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट सुद्धा घालू शकता. थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला आपल्याला चटणी तयार करून घ्यायची आहे. इथं आपली उपवासाची झटपट अशी हिरवी चटणी तयार झालेली आहे. तुम्ही उपवासाला कोथिंबीर किंवा जिरे खात नसाल तर स्किप केलं तरी सुद्धा चालेल. थंड होण्याकरता आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊया. साबुदाणा वडा बनवण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. 1 मोठी वाटी भिजलेला साबुदाणा घेतलेला आहे. 1 उकडलेला बटाटा साल काढून हाताने मॅश करून घेऊया. त्यानंतर इथं मी 2 कच्च्या बटाट्याचा किस घेतलेला आहे. मीडियम आकाराचे बटाटे घेतले, साल काढून आपल्याला किसणीच्या मदतीने बटाट्याचा व्यवस्थित किस करून घ्यायचा आहे. त्यानंतर पाण्यामध्ये 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून 10 मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे. बटाट्याचा किस हाताने आपल्याला घट्ट पिळून घ्यायचा आहे. त्यानंतर साबुदाण्यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर बाकीचं काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. सर्वात आधी आपण हे मिश्रण एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया, म्हणजे आपल्याला व्यवस्थित मिक्स करता येईल. 3 चमचे भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट, त्यानंतर पाव चमचा जिरे पावडर, थोडीशी लाल मिरची पावडर घालायची आहे, चवीनुसार मीठ, 1 हिरवी मिरची बारीक कट करून घातलेली आहे. त्यानंतर मी थोडंसं लिंबाचा रस घालणार आहे. बारीक चिरलेला भरपूर कोथिंबीर घालायचं आहे. सर्व साहित्य आपल्याला हाताने एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण उकडलेला बटाटा घातलेला आहे, त्यामुळे या मिश्रणाला बाइंडिंग छान येतं. इथे आपलं वड्यांचं मिश्रण तयार झालेलं आहे. त्यानंतर 1 कच्चा बटाटा साल काढून किसून स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे. मिश्रणाचे मी छान वडे तयार करून घेतले. त्यानंतर कच्च्या बटाट्याचा किस आपल्याला व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण लाडू तयार करतो, अगदी हलक्या हाताने आपल्याला हा बटाट्याचा किस वड्यांना व्यवस्थित कोट करून घ्यायचा आहे. परफेक्ट असं कोटिंग बसलेलं आहे. आता प्रत्येक वड्याला कच्च्या बटाट्याचा किस हलक्या हाताने दाबून कोट करून घ्यायचा आहे. लाडू वळतो त्याप्रमाणे, म्हणजे वड्यांना एक सुंदर क्रिस्पी लेअर तयार होईल. मस्त कुरकुरीत असे साबुदाणा वडे तयार होतात. इथं मी 4 वडे तयार करून घेतले. बाकीच्या मिश्रणाचे वडे मी नंतर तयार करणार आहे. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये बरोबर 6 ते 7 वडे बनून तयार होतात. एक्स्ट्रा क्रिस्पीनेससाठी आपण कच्च्या बटाट्याचं कोटिंग केलेलं आहे. चला तर पटकन वडे आपण तळायला सुरुवात करूया. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आहे आणि सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे आणि मीडियम फ्लेमवरच आपल्याला जोपर्यंत वडे मस्त कुरकुरीत आणि गोल्डन रंग येत नाही तोपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान गोल्डन रंग आलेला आहे आणि क्रिस्पी सुद्धा झालेला आहे. वडा इथं तळून तयार झालेला आहे. पटकन टिश्यू पेपरवर काढून घेऊया. एक्स्ट्राचं जे तेल असतं ते निघून जातं. अशाच पद्धतीने मी बाकीचे वडे तळून घेणार आहे. बघता क्षणी पटकन खावासा वाटणारा हा पदार्थ आहे. ही रेसिपी तुम्ही उपवासालाच नाही तर कधीही बनवून खाऊ शकता. बनवायला अगदी सोपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये, शिवाय कमी वेळामध्ये बनवून तयार होते. इथं आपले साबुदाणा वडे तयार आहे. चला तर वाट कसली बघताय, गरमागरम वडे सर्व करूया. त्याआधी आपण साबुदाणा वडा बघूया. बाहेरून जितका कुरकुरीत तितकाच आतून एकदम सुपर सॉफ्ट हा वडा बनवून तयार झालेला आहे. सर्वात आधी आपण मस्त थंडगार असं गोड दही सर्व करूया. त्यानंतर इथं आपण अगदी झटपट अशा 2 प्रकारच्या उपवासाला चालणाऱ्या चटणी तयार केलेल्या आहे. झणझणीत अशी हिरवी चटणी, त्यानंतर खजूरची गोड चटणी,
तळलेला बटाट्याचा किस घालूया. इथं आपला उपवासाचा स्पेशल क्रिस्पी साबुदाणा वडा चाट तयार झालेला आहे. आजची ही उपवासाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. अशाच मस्त नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज साठी योगिताज किचन स्टोरीला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. भेटूया मस्त नवनवीन रेसिपीज सोबत.